कालच नगरपालिकांसाठी मतदान पार पडलं, पण गोंदियाच्या सालेकसामध्ये सील बंद केलेल्या ईव्हीएम मशीनचे सील तोडल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। तर सांगलीच्या आष्टामध्ये सुद्धा महाविकास आघाडी आक्रमक झाली। मतदान वाढवल्याचा आरोप विरोधकांनी केला आणि स्ट्रॉंग रूमच्या बाहेर यावेळी ठिय्या सुद्धा मांडला। पाहुयात यावरचा एक रिपोर्ट। सांगलीच्या आष्टामध्ये ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर नागरिक आक्रमक झाले। प्रत्यक्ष झालेलं मतदान आणि प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीत फरक असून मतदान वाढवल्याचा आरोप महाविकास आघाडी अर्थात तिथल्या शहर विकास आघाडीने केला। आष्टा शहरात एकूण मतदान हे 30,574 आहे, पण 33,328 इतकं मतदान दाखवल्याचा आरोप आहे। प्रत्यक्ष मतदान हे 22,864 इतकं झालं, पण प्रशासनाकडून 24,913 इतकी आकडेवारी देण्यात आल्याचं शहर विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। याचा जाब विचारण्यासाठी ईव्हीएम मशीन ठेवलेल्या विलास शिंदे बहुउद्देशीय हॉल समोर कार्यकर्ते जमले। एकूण खरं म्हणजे आष्टा शहरातलं मतदान 30,574 आहे आणि पोर्टलवर त्या सकाळी लोकांनी बघितलं आणि त्याचीच प्रिंट ही आहे। त्यामध्ये 33,328 मतदार हे आष्ट्यात आहेत, म्हणजे आणि झालेलं मतदान हे 24,913 असं त्यांनी दाखवलंय। 24,913, पण खरं मतदान 22,864 झाले, म्हणजे जवळपास 2,900 मतदान यामध्ये वाढीव केले। हे सरळ सरळ यामध्ये दिसतंय। हे झालेली गोष्ट पूर्णपणानं लोकशाहीला काळिमा फासणारी आहे आणि जामर सुद्धा एक या भागामध्ये बसवावा अशी आमची मागणी आहे। जे निवडणूक निर्णय अधिकारी आहे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहे यांनी जी प्रशासनाला जिल्हा प्रशासनाची आकडेवारी कळवलेली आहे ती आपल्या नमुना VM3 जो आहे त्याप्रमाणेच कळवलेली आहे। ती आकडेवारी मान्य राज्य निवडणूक आयोगाला पण कळवलेली आहे, त्यामध्ये कोणताही बदल नाही। जो संभ्रम निर्माण झालेला आहे तो दूर करण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत। आपण जे उमेदवारांच्या प्रतिनिधींना VM3 देतोय आणि आमच्याकडचा जो VM3 आहे याची आपण आता पुन्हा टॅली करून जी प्रशासनाने कळवलेली आकडेवारी योग्य आहे आपण ह्यांना ते समजावून सांगत आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही टॅली करून त्यांना द्यायला तयार आहोत। आष्टा नगरपालिकेमध्ये दोन्ही राष्ट्रवादीतच थेट सामना आहे। आष्टा नगरपालिकेत अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपची युती झाली आहे। महायुतीकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत प्रवीण माने, तर महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी मिळून आष्टा शहर विकास आघाडी तयार केली आणि नगराध्यक्ष पदासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विशाल शिंदे उमेदवार आहेत। तसंच स्ट्रॉंग रूम मधील सीसीटीव्ही ही बंद होते असा आरोप शहर विकास आघाडीने केलाय, मात्र सीसीटीव्ही सुरू असल्याचं प्रांताधिकाऱ्यांनी सांगितलंय। मी या गावचा उपनगराध्यक्ष होतो, मी कोण आहे माझी हिस्ट्री काढा, का मी या दंगा करायला आलतो हे पण हिस्ट्री काढा। पण ह्या प्रशासनाचा ह्या पोलीस स्टेशनच्या सगळ्यांचा धिक्कार आहे। सीसीटीव्ही बंद होता आणि आमच्या पुढे माणूस आला सीसीटीव्ही चालू करायला। माझं असं मत आहे आजच त्यांचे सर्वचे सर्व उमेदवार निवडून आले म्हणून सांगा। सीसीटीव्ही पूर्णतः चालू आहे आणि सिक्युरिटीचा पण विषय नाही। आपल्या इथं SRPF सिक्युरिटी काल रात्रीपासूनच आहे। तर पराभूत मानसिकतेतून आणि निराशेमुळे अशी आंदोलनं होत असल्याचं मंत्री बावनकुळेंनी म्हटलंय। काही लोक पराभूत मानसिकतेमध्ये असतात, त्यांना धाकधूक असतं, निवडणूक जिंकू का नाही जिंकू। धाकधुकीच्या अवस्थेपोटी निराशा झाली असल्यास किंवा त्यांचं मानसिक असं प्रेशर असल्यास की बाबा आमची निवडणूक गॉन होईल का, आमची निवडणूक गेली आहे। काही लोकांना मग त्यांचं राजकारण करायचं असतं, निवडणूक हरण्यापूर्वीच पराभव त्या ठिकाणी दिसतो। अशा वेळी अशा भूमिका लोक घेत असतात। ईव्हीएम एक सुरक्षित आहे, त्या ठिकाणी त्यांना काही अजूनची त्या ठिकाणी काय सुरक्षा पाहिजे देता येईल, पण अशा प्रकारचा संघर्ष वाढवणं योग्य नाही। ते बरोबर आहे, कारण का तिथे मतदानच्या टक्केवारीमध्येच घोटाळा झाला। कार्यकर्ते भडकणार ना, शेवटी सगळी मेहनत पाण्यात जाणार दिसतंय। सरकारी यंत्रणेचा वापर करायचा आणि त्याच्यातनंही घोटाळे करायचे हे काय बरोबर नाही। म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासामध्ये इतकी घाणेरडी निवडणूक पहिल्यांदा बघायला मिळाली की जिथे उघडपणाने पैसे वाटण्यात आले। त्यांचं चालूच आहे, लुटूपुटूची लढाई आहे ती, त्याला काय अर्थ नसतो। हा सगळा घोटाळा जो काही निवडणूक आयोगाने केला आहे, निवडणूक आयोग हे म्हणजे हे कुठल्या पद्धतीने काम करते मला काय समजत नाही।
इकडे गोंदियाच्या सालेकसामध्ये सुद्धा मतदानानंतर ईव्हीएम मशीन सील झाले. पण तहसील कार्यालयामध्ये जिथे स्ट्रॉंग रूम आहे त्या ठिकाणी सर्व ईव्हीएम मशीनचे सील तोडून मशीनमध्ये छेडछाड केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. मतदान यंत्र पेटी ठेवण्यापूर्वी तो आपने अगर आपको निवडणूक मेरा पूरा ऑब्जेक्शन इस निवडणूक आयोग के ऊपर में है कि आपको डेप्यूट ऐसा करना था कि आप प्रभाग 1 से लेकर 17 तक आपको जाना था, लेकिन पेटी बंद कराना था, ये नियम है. लेकिन यहाँ पर अगर उस बात पे छेड़खानी हुई है या आपने आपकी तरफ से अगर उस सील को ब्रेक किया गया है तो ये टोटल इलीगल है. तर ईव्हीएम मशीन स्विच ऑफ आहे की नाही हे तपासलं, मशीनमध्ये छेडछाड केलेली नाही असं स्पष्टीकरण यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलंय. आमच्या माहितीप्रमाणे सर्व ईव्हीएम मशीन्सला असे सील्स ब्रेक करण्यात आलेले आहे. स्ट्रॉंग रूम तहसील कार्यालय येथे आहे, त्याच्यामध्ये ठेवण्यापूर्वी सदर सर्व मशीन्सचे सील ओपन करण्यात आलेले आहे. कारण सांगितण्यात आले का की आम्हाला वरचे आदेश आहे, पण आम्ही तर जे वरचे आदेश बघितले तर तो आदेश स्ट्रॉंग रूमचा नव्हता, ते आदेश त्या मतदान केंद्राचा होता. मला तुम्हाला सांगायचं, मशीन उघडली, व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, तुमचं म्हणणं की विश्वास नाही आहे, पण मला सांगणं माझं काम आहे, मी सांगते. व्हिडिओ ओपन केलं, स्विच ऑफ आहे की नाही चेक केलं, पुन्हा लावलं, आणि तुम्हाला असं वाटतं की आम्ही त्यात कमी जास्त काही केलं असेल किंवा काही केलं असेल. DU ओपन केलेलं नाही आहे, तर बटन्स असतात ते ओपन केलेलं नाही आहे. CU ओपन केलं आहे, स्विच ऑन स्विच ऑफ चेक केलेलं आहे. फक्त ते चेक केलं म्हणजे कॅरी केसचा मागं जो बटन असतो तो कप्पा उघडलाय, बघितलंय, तो परत लावलाय, आणि तो जो ऍड्रेस टॅग तुम्ही लावलाय समोर तुमच्या त्याच ऍड्रेस टॅगने सील केलंय. इकडे ईव्हीएम आणि निकाल 21 तारखेला ढकलण्यावरून काँग्रेसनं सुद्धा गंभीर आरोप केलाय. ईव्हीएम मध्ये घालमेल करण्यासाठी सरकारला भरपूर वेळ मिळाल्याची टीका पृथ्वीराज चव्हाणांनी केली आहे. 15-16 दिवस 17 दिवस पेट्या या कुठेतरी गोडाऊनमध्ये ठेवल्या जातील आणि पेट्यामध्ये काही घालमेल करायची असली तर सरकारला भरपूर टाइम त्यामध्ये मिळेल आणि सरकार आणि निवडणूक आयोग एकमेकावर जबाबदारी ढकलून मोकळं होत आहे. कि जैसे लोग हारेंगे 21 को काउंटिंग के बाद जैसे हारेंगे वैसे ये लोग बताएंगे कि सरकारी पार्टी ने षड्यंत्र करके काउंटिंग को आगे बढ़ाकर ईवीएम कैसे बदल दिए. ये रिथॉरिक आने वाला है, ये एक प्रकार से उनका डायलॉग तय है, लेकिन फिर भी मुझे इस बात का विश्वास है और इसलिए मैं तो आज अपील करता हूँ कि इलेक्शन कमीशन ने पॉलिटिकल पार्टीज को अलाउ किया है. सारी जो अपोजिशन की पॉलिटिकल पार्टियां हैं अपने 2-2 प्रतिनिधि ये जहां ईवीएम रखे हैं उसके बाहर खड़ा करे, 24 घंटा पहरा दे, हारने के बाद इसके ऊपर टिप्पणी न कर. ईव्हीएमच्या बाबतीत शंका संपूर्ण देशाला आहे, आम्हाला आहे. हे काही करू शकतात. याच्यामुळे पुन्हा 20 दिवस आम्ही ते राखण कोणी करायचं, कसं करायचं या सगळ्या गोष्टीचं आम्हाला काळजी वाटते. ईव्हीएम वरून याआधी सुद्धा अनेकदा आरोप झालेत, पण आष्टामध्ये मतदानानंतर आकडेवारी वाढल्याचा आरोप आणि गोंदियाच्या सालेकसात सील केलेल्या ईव्हीएमचे पुन्हा सील तोडल्याचे आरोप गंभीर आहेत. त्यामुळे मतदार आणि विरोधकांचं समाधान करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. आष्टाहून शंकर देवकुळेंसह शाहिद पठाण, TV9 मराठी, गोंदिया. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.